मैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम। अजितदादा पवार बघा काय म्हणतात। अजितदादा पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना असं म्हणतात की विरोधक काहीही बोलतात, राज्याची तिजोरी ही काही संपत आलेली नाही आहे, राज्याकडे भरपूर पैसा आहे, त्याच्यामुळे ही लाडकी बहीण योजना पुढचे अजून वर्ष अनेक वर्ष टिकत राहील। आणि हे जे विरोधक म्हणत असतात की सरकारकडे पैसा नाही आहे त्याच्यामुळे ही योजना कशी काय टिकणार आहे, राज ठाकरे सुद्धा म्हणाले होते मागच्या आठवड्यामध्ये की ही योजना चालूच शकत नाही कारण सरकारकडे पैसाच नाही आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला सुद्धा सरकारकडे पैसा नाही आहे, त्याच्यामुळे ही योजना चालू शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले। महाविकास आघाडीमधले कितीतरी लोक हे म्हणत असतात की ही योजना चालू शकणार नाही आहे कारण की राज्य दिवाळखोरीला लागलेलं आहे, किती मोठं कर्ज राज्यावर घेऊन ठेवलेलं आहे असं महाविकास आघाडीतले लोक बोलत असतात। हे सगळं जे काही बोलत आहेत त्याच्यावर अजितदादा म्हणतात की हे काहीही बोलतात। आता आपण बघूया विरोधक काही म्हणतायत की अजित पवार काहीही म्हणतायत, तर हे मी आता तुम्हाला काही पुराव्यानिशी सांगणार आहे। तर पहिली बातमी बघा, काय बातमी आहे, नाही तर लाडकी बहीण योजना थांबवू, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला इशारा। 16 ऑगस्ट 2024 जेव्हा ही योजना सुरू झाली, जस्ट त्याच्या एक दिवस आधी सुप्रीम कोर्ट म्हणते की आम्ही ही योजना बंद करू। का म्हणाले सुप्रीम कोर्ट? एक केस होती सुप्रीम कोर्टाकडे गेलेली, स्टेटमधल्या एका सरकारने, राज्य सरकारने परतावा दिला नाही, मोबदला दिला नाही, कंपेन्सेशन देऊ शकलं नाही राज्य सरकार। आणि त्याच्यावर उत्तर देताना राज्य सरकार असं म्हणलं होतं की आमच्याकडे पैसे नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही हे कंपेन्सेशन देऊ शकत नाही, भरपाई देऊ शकत नाही। तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं की तुम्ही ही योजना सुरू केली याच्यासाठी तुम्ही 46,000 कोटी रुपये लावले, ओके, आणि तुम्हाला कंपेन्सेशन द्यायला, ज्या गोष्टी द्यायला पाहिजे, ज्या गोष्टीचं कमिटमेंट तुम्ही दिलेलं आहे ते द्यायला तुमच्याकडे पैसा नसेल तर आम्ही ही योजना बंद पाडू असं सुप्रीम कोर्टाने 16 ऑगस्ट 2024ला म्हणलेलं आहे। याच्यावर काय म्हणतील दादा आता? बरं, दुसरी बातमी सांगते मी तुम्हाला। हे बघा, हे काय आहे माहिती आहे का? मला माहीत नाही, तुम्हाला दिसत असेल तर आय एम व्हेरी सॉरी। हे मी तुम्हाला इमेजेस एडिट करून पण लावू शकले असते, परंतु व्हिडिओ बनवायलाच खूप वेळ जातो आहे, एडिट करायला अजून वेळ जाईल आणि त्यामुळे व्हिडिओ खूप उशिरा येऊ शकतो आणि ही सगळी कामं मी एकटी करते। बरं, मला त्याच्याविषयी बोलायचं नाही, पण हे जे काही आहे, मी हे जे काही करते आहे हे कशासाठी, तर एडिट करायला बसलं तर खूप वेळ लागेल, त्याच्यामुळे मी फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकते आहे आणि म्हणून थोडंसं मला असं वाटतं की तुम्हाला त्रास जाऊ शकतो। तर बघा, कंत्राटदार आहेत, ही कंत्राटदारांची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि कंत्राटदार काय म्हणतात, ते म्हणतात की राज्य दिवाळखोरीमध्ये पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार जाणार संपावर। 12 जुलै 2023 लाडकी बहीण योजना सुरू व्हायच्या 15 दिवसाआधीची गोष्ट आहे। 1000 कंत्राटदार, आपल्या राज्यामध्ये जी वेगवेगळी कामं होतात, रस्त्याची असेल, कुठल्याही इमारती असेल, कुठलंही बांधकाम असेल, सरकारचं जे काही काम आहे त्याचं कंत्राट निघत असतं सरकारी कामांचं, असे 1000 कंत्राटदार हे संपावर जाणार म्हणून आंदोलन करत होते। ते म्हणतात की ज्याचं आम्ही कंत्राट घेतलेलं आहे, फॉर एक्झाम्पल जसं की मी पेंटिंग करते आणि मला समजा काही वॉल पेंटिंगचं काम सरकारने दिलं आणि सांगितलं की याच्यासाठी आम्ही तुम्हाला इतके काय बाबा 1 लाख रुपये देऊ, मी त्याचं पेंटिंग केलं, मात्र मला 1 लाख रुपये सरकारने दिलेच नाही, मी त्याचं कंत्राट घेऊन काम केलेलं आहे पण मला सरकारने पैसा दिला नाही। काय उत्तर सांगितलं? पैसे नाही आहेत। तर कंत्राटदारांना सरकारने पैसे दिलेले नाही आहे। हे जे आपण म्हणतो ना की हे इतके कच्चे कामं होत आहेत, रस्ते कच्चे होत आहेत, तुटत आहेत, फुटत आहेत, कंत्राटदार म्हणतात की आम्हाला काम करायला, फॉर एक्झाम्पल मला समजा पेंटिंग करायचं असेल तर मला काहीतरी सुरुवातीला रक्कम लागेल की नाही, मग जर माझ्याकडे सरकारने मला पैसा दिलाच नाही तर काय होतं, माझी टेंडन्सी असते की ठीक आहे माझ्याकडे जितके आहे त्याच्या ह्याच्यात जमवू, काटकसर करत करत जर ते काम केलं तर काय होतं, ते काम बिघडतं, खराब होतं, ते काय तितक्या क्वालिटीचं होऊ शकत नाही। त्याच्यामुळे कंत्राटदारांनी ठरवलं, ते म्हणाले की आम्ही संपावर जाणार आहोत आणि ही कामं बंद करायचं। संपावर म्हणजे काय, कामं बंद। ते म्हणाले की इथून पुढे उद्यापासून एकही रस्त्यावरचा खड्डा बुजवला जाऊ शकणार नाही कारण की आमच्याकडे पैसेच नाही राहिलेले आहेत। आता अर्थातच हे छोट्या कंत्राटदारांविषयी बोलत आहे, मोठे कंत्राटदार हे खूप मोठे आहेत, मग ते अदानी अंबानी सारख्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे भरपूर पैसा असतात आणि त्यांच्यासाठी जे आहे ते राज्य सरकार खूप मोठी मोठी सूटही देते। परंतु हे छोट्या छोट्या कामांचे जे कंत्राटदार आहेत ते म्हणाले की आम्ही संपावर जाऊ। म्हणजे कंत्राटदार जर संपावर गेले तर त्या ठिकाणी काम करणारे हजारो कर्मचारी, म्हणजे 1000 तर कंत्राटदारच आहेत, म्हणजे लाखो कर्मचारी थोडक्यात त्या काळापुरते बेरोजगार राहतील। हे कंत्राटदारांचं झालं आणि ही बातमी आहे ऑथेंटिक। बरं, मग का संपावर जाणार आहे, त्यांच्यावर ही का वेळ आली,
नाकात दम आला त्यांच्या पैसे मागून मागून. जर सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे असते तर सरकारने लगेच दिले असते ना, कंत्राटदार कशाला कंटाळले असते. तुम्हाला माहिती आहे की अनेक लोक असे कंत्राट घेऊन खूप पैसे कमवतात. जर खरंच पैसा असता तिजोरीमध्ये तर त्यांना एवढी वेळ नसते आली. म्हणजे मला नाही वाटलं की एवढी वेळ कधी आली असेल. आणि बरं, ही जुनी बातमी आहे. परवाच्या दिवशी सुद्धा बातमी होती की कंत्राटदार हवालदिल झालेले आहेत की अजूनही स्टेट गव्हर्नमेंटने पैसा दिलेला नाही आहे. तर हे आहे. आणि दादा एकीकडे म्हणतात की विरोधक काहीही बोलतात. आता ते अर्थमंत्री आहेत, त्यांना माहिती असेल स्टेटची फायनान्स कंडिशन काय आहे. आता हे कशामुळे आहे तर महाराष्ट्राची इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती कमी झालेली आहे. बघा, महाराष्ट्र इकॉनॉमिक ग्रोथ टू फॉल फ्रॉम 9.4% टू 7.6% इन 2023-24. 2023-24मध्ये याच्या आधी आपल्या राज्याची ग्रोथ होती 9.4% आणि ती झालेली आहे 7.6%. 2% ग्रोथ जी आहे ती कमी झाली. त्यामुळे स्टेटकडे पैसा नाही आहे. राज्याकडे असलेला जे काही कर्ज घेतलेलं आहे राज्यांनी, ते सुद्धा कर्ज यांनी या काळामध्ये खूप वाढवून ठेवलेलं आहे. म्हणजे जी काही योजना चाललेली आहे ना, ती कर्ज काढून चाललेली योजना आहे. आणि त्यामुळे दादा जे म्हणतात की विरोधक काहीही बोलतात, आता मला अजून तुम्हाला खूप बातम्या देता आल्या असत्या. आता दादा म्हणतात तसं सरकारकडे जर खरंच पैसा असता आणि सरकारला खरंच बाबा कशाची वानवा नसती तर सरकारने इतकी महागाई वाढवून नसती ठेवली. महागाई काय वाढवतं सरकार? महागाई याच्यासाठी वाढते की सरकारला मिळणारा जो महसूल आहे, सरकार त्याच्यावर टॅक्स जास्त लावतं, ड्युटी जास्त लावतं, असं म्हणून वेगवेगळ्या गोष्टींच्या किमती वाढत असतात. आता सरकार केव्हा जास्त ड्युटी किंवा टॅक्स लावतं? जेव्हा सरकारकडे पैसा कमी आहे, पैसा काढायचा असला की सरकार ही महागाई वाढवत असतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहत असाल आता सगळेजण किराणा मालाचेच भाव द्यायला लागलेले आहे. आज तर अमोल कोल्हेंनी पूर्ण किराणा मालाचीच लिस्ट वाचून दाखवली. ते म्हणाले 2014ला मिठाचा दर होता 10 रुपये, आता 21 रुपयाला झालं, म्हणजे दुप्पट वाढलं. गॅस सिलेंडरचा भाव तर 400 रुपये, आता किती झालेला आहे ते 800, दुप्पट वाढलेलं आहे. तुमचं खायचं तेल 70 रुपये लिटर होतं, आता ते 150 रुपये लिटर झालेलं आहे, म्हणजे दुप्पट वाढलेलं आहे. खताचे भाव 400 रुपयाला खत घेत होतो आम्ही शेतासाठी, आता ती चौपट वाढलेले आहे खताचे भाव. 1600 रुपयाला खताची एक पिशवी झालेली आहे. बॉन्ड तुम्ही काल परवापासून रोज बातम्यामध्ये पाहत असाल, 100 रुपयाचा बॉन्ड होता आधीचा, आता तो 500 रुपयावर झालेला आहे. आणि हा पूर्ण पैसा सरकारकडे जातो बरं बॉन्डचा. तर म्हणजे ज्या कामासाठी 100 रुपये लागत होते त्या कामाला आता 5 पट, एकाच रात्रीतून 5 पट त्याची किंमत वाढलेली आहे. हे का केलं सरकारने? कारण सरकारकडे पैसा नाही आहे. म्हणजे एकीकडे म्हणायचं की हे बघा लाडकी बहीण योजना आम्ही तुम्हाला 1,500 रुपये देतो, आणि दुसरीकडे त्या 1,500 ऐवजी 4,000 सरकार तुमच्याकडून असं तुमच्या किराणा मालातून, तुमच्या बॉन्डच्या पेपरमधून, तुमच्या पेट्रोलच्या किमतीमधून काढायचा प्रयत्न हे सतत करत असतं. आणि त्यामुळे तर मला असं वाटतं की दादांनाही माहिती आहे, पण दादा सुद्धा जे आहे ते आमच्या डोळ्यामध्ये गुलाबी धूळ फेकत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नावाने हे जे धूळफेक चाललेली आहे ना, ती थांबवा. तुम्हाला जर वाटत असेल ना की लाडकी बहीण योजना बाबा नंतर सुरू राहणार आहे, सरकारवर डिपेंड नसतं. योजना या प्रशासनाचा भाग असतो आणि त्या योजना या सुरू राहतात. आणि याच्या उलट काँग्रेसच्या गव्हर्नमेंटच्या काळामध्ये तुम्हाला हे माहिती असेल, ज्या ज्या ठिकाणी आता काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे, म्हणजे कर्नाटक असेल किंवा तुमचा आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, या ठिकाणी आज काँग्रेसची ती गृहलक्ष्मी म्हणून योजना आहे. तिथं 2,000 रुपये ते देतात. तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 देतात ना, ते 2,000 रुपये देतात. ओके. तर हे जे तुम्हाला वाटत आहे की लाडकी बहीण योजना हे बंद करतील, तर मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं सत्तेसाठी फक्त बोलत आहात आणि तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचं करत आहात. त्याच्यामुळे तुम्ही असं खोटं बोलू नका. राज्याच्या तिजोरीमध्ये खरंच किती पैसा आहे, आणि जर पैसा इतका असेल तर तुम्ही 14,000 मराठी शाळा का बंद केल्यात? सरकारकडे पैसा नाही आहे त्या शाळा चालवायला, सरकारकडे पैसा नाही आहे त्या शाळेमधल्या शिक्षकांना पगार द्यायला, म्हणून तुम्ही त्या शाळा बंद करत आहात. तुम्हाला मेंटेन करायला पैसा नाही आहे. या साध्या साध्या गोष्टी करायसाठी तुमच्याकडे पैसा नाही, तुम्ही 1,500 रुपये देता. लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे, या 1,500च्या मोहामध्ये येऊ नका. कारण की हे कसं आहे माहिती आहे का, त्या जिओच्या सिम कार्डसारखं आहे, जे येताना सुरुवातीला तर फुकटमध्ये त्यांनी दिलं 3 महिने, त्याच्यानंतर तुम्हाला अशी सवय लावली ना, पहिले मग 29 रुपये केलं, मग नंतर 49 केलं, मग 99 केलं. आता जिओ कसं आहे, सगळ्यात जास्त त्यांचे रेट चाललेले आहेत. म्हणजे ह्या सरकारचंही तसंच आहे. तुम्हाला देताना आता ते 1,500 रुपये देतात आणि घेताना तुमच्याकडून इतके घेतील ना ते तुम्हाला कळणार नाही, आणि नंतर असं वाटेल अरे यार कशाला आपण याच्यामध्ये फसलो, त्याच्यापेक्षा आपलं जे आधीचं बरं होतं ते बरं होतं. कारण की ही जर योजना यांनी आणली नसती ना, एवढी महागाई मे बी त्यांनी वाढवली नसती. कारण की त्यांना तुमच्याकडून पैसा काढून घ्यायचा आहे, दाखवायचं आहे की आम्ही तुम्हाला पैसे दिले. त्याच्यामुळे या गोष्टीला तुम्ही खरंच भूलू नका. आणि दादा जे काही बोललेले आहे
आता मला असं वाटतं की तुम्हाला कळलेलंच असेल, दादा काहीही बोलत आहेत की विरोधक काहीही बोलत आहेत. हेच मला आज सांगायचं होतं. थांबते. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शक्य असेल तर चॅनलला आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.